राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती यांच्या वतीने निषेध निवेदन देण्यात आलं। बदलापूर तसंच कोलकाता महिला अत्याचार लक्षात घेता महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारींवर जलद कारवाई करण्यात यावी, लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी कायदे करण्याबाबत महाराष्ट्रात महिला तसंच लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचार रोखण्याबाबत आम्ही ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जागो ग्राहक जागो या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देत आहोत की महाराष्ट्रात काही दिवसांपासून महिला तसंच लहान मुलींवर अत्याचार होत आहे। याबाबत योग्य ती दखल घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सूचित करण्यात यावं की महिला लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करावी, यासाठी प्रस्तावित कायद्याची चौकट अधिक बळकट करावी असं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक जिल्हाधिकारी भीमराज दराडे यांना देण्यात आलं। तसंच मुख्यमंत्री सचिवालय सहाय्यक सचिव वाघसाहेब यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी आदरणीय दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माजी न्यायाधीश अशोक आव्हाड सर, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार डॉक्टर अविनाश जोटिंग, राष्ट्रीय सचिव रोहिणी जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर साहेबराव निकम, राष्ट्रीय मार्गदर्शक ॲडव्होकेट रघुनाथ सिंग कुशवाहा, राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट नितीन भालेराव, राज्य कायदेशीर सल्लागार डॉक्टर अर्चना जोटिंग, राष्ट्रीय मार्गदर्शक सविता खैरनार, राष्ट्रीय संपर्क प्रमुख जयश्री बस्ते, राष्ट्रीय संघटक योजना भगत, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य शरद लोखंडे, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य गायत्री लचके, राष्ट्रीय सचिव ललिता पवार, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवाजी मोरे, जिल्हा मार्गदर्शक योगेश गोलप, राज्याध्यक्ष मीडिया विभाग श्याम जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष मीडिया विभाग योगेश निकम, कळवण तालुकाध्यक्ष दादाजी देवरे, सटाणा तालुकाध्यक्ष मंजिरी पाटे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष कविता नेवाळे, जिल्हा संपर्क प्रमुख राजश्री भावसार, जिल्हा कार्याध्यक्ष सुषमा बोरसे, नाशिक जिल्हा मार्गदर्शक शीतल बाविस्कर, नाशिक जिल्हा मार्गदर्शक जान्हवी पाटील, नाशिक जिल्हा मार्गदर्शक बापूसाहेब ठाकरे, मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष रेखा माळुंजकर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आझाद शेख, नाशिक महानगर प्रमुख प्रकाश बस्ते, कळवण तालुका मीडिया विभाग प्रमुख सुनील जगताप, पत्रकार ॲडव्होकेट यादव रेखा निकम उपस्थित होते। कलेक्टर साहेबांचे हस्ते नामदार सर्वोच्च न्यायालयाने अशी स्त्रियांवरती अत्याचार होतात याबद्दल जर गुन्हे नोंदून घेतले नाही, जे अधिकारी गुन्हे नोंदून घेत नाही आहे त्यांची विभागीय चौकशी करावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। परंतु आजपर्यंत महिलांवरती जे अत्याचार झाले आणि ज्या अधिकाऱ्यांनी असे गुन्हे नोंदून घेतलेले नाही आहे, अशा किती अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। आणि याचा अर्थ हे अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करतात आहे, ही बाब स्पष्ट होती। ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने आज आम्ही नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये बदलापूर, कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला व लहान मुलांवर अत्याचाराविरोधात आम्ही समितीच्या वतीने जाहीर निषेध करून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन वरिष्ठांना तो आपला रिपोर्ट पोहोचवणार आहे। तर मी या ठिकाणी समितीच्या वतीने घडलेल्या निषेधाचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक संरक्षण उपभोक्ता समितीच्या वतीने आम्ही इथे जे मुलींवर आणि महिलांवर जे अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ इथे निवेदन देण्यासाठी आलो आहे। आणि आत्ताच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की यावरती नक्कीच चांगल्या काही गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करू किंवा ह्या गोष्टीवर आणखी वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। ह्या सगळ्या आश्वासन देऊन आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे, पण जर ह्या गोष्टीवरती अंमलबजावणी नाही झाली तर पुन्हा याची आम्ही एक पाठपुरावा आम्ही करणार आहोत। आणि आमचं एक सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या मुलींवर अत्याचार होतात किंवा महिलांवर अत्याचार होतात ते कुठेतरी थांबले जावे। इतके कठोर कायदे येतात किंवा इतक्या सगळ्या चौकशा होत आहेत, पण तरीही अत्याचार हे कुठे थांबत नाही आहेत। पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते कुठेतरी प्रकर्षाने आपल्या समाजालाही जाणवलं पाहिजे की ह्या गोष्टी थांबणं खूप गरजेचं झालं आहे। म्हणजे कलकत्त्यामध्ये डॉक्टर असूनही, पेशा डॉक्टर असतानाही त्या महिलेला तो अत्याचार सहन करावा लागला। तिथे एकदम गोरगरीब असणाऱ्या मुलींचं, महिलांचं काय होईल, ही गोष्ट खूप गंभीर आहे आणि ह्याचं गांभीर्य घेऊन हे निवेदन आम्ही इथे दिलं आहे। तर आमची वरिष्ठांना अशी एक
पुन्हा एकदा अशी विनंती आहे की त्यांनी ह्या निवेदनाचा चांगला विचार करावा आणि या आमच्या निवेदनाला चांगला न्याय द्यावा. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, परम आदरणीय श्री यावल सर, बाकी हमारे परिवार के सभी सदस्य बहनों भाइयों, आज मानुषकी फाउंडेशन द्वारा संचालित कंज्यूमर प्रोटेक्शन कमेटी समिति द्वारा आज हम लोग माननीय चेयरमैन के आदेशानुसार ज्ञापन देने के लिए यहाँ पे उपस्थित हैं। जो कलकत्ता की घटना महिला डॉक्टर के साथ जो अत्याचार हुआ है, दूसरा जो हमारी बेटी बदलापुर में जो हुआ उसका निषेध जाहिर करने के लिए हमने माननीय श्री दादा बहू केदारे साहब की अध्यक्षता में माननीय श्री जिलाधिकारी को ज्ञापन दिया। उसका हम जाहिर निषेध करते हैं और इसका पूरी तरीके से संवेदना व्यक्त करते हैं भविष्य में ऐसी घटनाएं ना हो। आईपीसी सुप्रीम कोर्ट ने बहुत पहले से गाइडलाइन की है, अपन सबको सीरियल एडवोकेट, चाहे वो चंद्रमा दास का केस हो वर्सेस रेलवे चेयरमैन रोड, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, अभी गाइडलाइन बहुत सारी दी हुई है। इनमें महिलाओं को अपने को सुरक्षा काफ़ी है, चाहे आप वर्किंग पीपल हो, उसमें विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान में काफ़ी गाइडलाइन दी गई है। दूसरा जो यहाँ पे अभी रिसेंट बीच में जो निर्भया का केस दिल्ली में हुआ और उससे हमको सबक लेने चाहिए। हम आपसे ये प्रतिज्ञा आज से करते हैं कि हम जो समिति के सदस्य हैं, हमारे सामने कभी किसी बहन बेटी के ऊपर अत्याचार ना हो। अगर हमारे पास में ऐसी कोई खबर मिलती है, हम सब जाहिर निषेध करते हैं। धन्यवाद. केंद्र सरकार नोंदणीकृत ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे साहेब, अशोक आव्हाड साहेब आणि इतर सर्व उपस्थित माझे बंधू भगिनींनो, आज आपण नाशिक या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री यांचे जे सचिव आहेत त्यांना देखील आपण निवेदन दिलेलं आहे. आणि हे निवेदन कशाच्या संदर्भात आहे तर हे निवेदन आहे की मुंबई येथील बदलापूर आणि अनेक शहरांमध्ये असे मुलींवरती आणि महिलांवरती अन्याय अत्याचार होत असतात. हे अत्याचार कुठेतरी रोखले पाहिजे, कुठेतरी थांबले पाहिजे. ही देशाची राष्ट्राची गरज आहे आणि म्हणून हे थांबण्यासाठी आपण आपल्या परीनं हे शासनापर्यंत विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे कुठेतरी थांबेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. प्रकाश बस्ते, हॅलो नाशिक, नाशिक.